इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। देशातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारने नवीन पेन्शन योजना लागू केली आहे। मात्र सरकारच्या नवीन पेन्शन योजनेला देशातील सरकारी कर्मचाऱ्यांनी तीव्र विरोध केलाय। नवीन पेन्शन योजना रद्द करण्याची मागणी मान्य होत नसल्याने कामगारांचे आंदोलन सुरू आहे। अंबरनाथमध्ये ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन आणि इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस या कामगार संघटनेतील कर्मचाऱ्यांनी ऑर्डनन्समध्ये काम बंद करून साखळी उपोषण सुरू केलंय। 8 जानेवारी ते 11 जानेवारी असे 4 दिवस हे साखळी उपोषण सुरू आहे। केंद्र सरकारने 1 जानेवारी 2004 नंतर केंद्रीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन पेन्शन योजना लागू केली आहे। मात्र या नवीन पेन्शन योजनेला ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन आणि इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस या 2 राष्ट्रीय कामगार संघटनांसह इतर कामगार संघटनांचा देखील तीव्र विरोध आहे। तर 2004 नंतर रुजू झालेल्या केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, जेणेकरून निवृत्तीनंतर ते त्यांचा उदरनिर्वाह व्यवस्थित करू शकतील। एखादा आमदार किंवा खासदार एकदा जरी निवडून आला तरी तो पेन्शनचा हकदार होतो। मात्र आम्ही वयाच्या 60 वर्षापर्यंत नोकरी करूनही आम्हाला तुटपुंजी रक्कम पेन्शन मिळते, याला आमचा विरोध आहे। बाईट महेश विसाळ, युनियन अध्यक्ष। आम्ही जो संप पुकारला आहे रिले हंगर स्ट्राईक, हा एकच मागणीसाठी आम्ही जो ठेवला आहे ते ओल्ड पेन्शन स्कीम, नवीन पेन्शन योजना जे केंद्र सरकारने आणलेली 1/1/2004च्या नंतर जे अपॉइंट झाले त्यांच्याकरता, कर्मचाऱ्यांकरता, त्याचा विरोध म्हणून हा आम्हाला जुने पेन्शन योजना लागू करण्याकरताच आम्ही हा संप पुकारला आहे। 8 तारीख ते 11 तारखेपर्यंत ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन आणि त्यांची संलग्न युनियन जी ऑर्डनन्स एम्प्लॉईज युनियन आहे त्यांचे अनुयायी इथे सगळे मेंबरां बसलेले आहेत आणि हा 4 दिवसाचा आम्ही संप याच कारणाकरता पुकारलेला आहे। मी आपल्याला अपील करतो सगळ्यांना की माध्यमांना की आपल्याद्वारे हा आमचा आवाज जो आहे केंद्र सरकारपर्यंत पोचवावा आणि आम्हाला ही जी सर्व जे 1/1/2004 नंतर जे कर्मचारी बंधू भगिनी लागलेले आहेत सर्व्हिसवरती, केंद्र सरकार, राज्य शासन यांना जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत आणावं। कारण नवीन पेन्शन योजना ही लांबान्वित नाही आहे। 35 वर्ष 36 वर्ष कामगार काम करून जातो आणि त्याला नवीन पेन्शनमध्ये काहीच मिळत नाही। उदाहरण देण्यात दिले तर आमच्याच निर्माणीमधनं ज्या लेडीज रिटायर झाल्या आहेत त्यांना कोणाला 3500, कोणाला 1800 हेच पेन्शन प्राप्त झालेले आहेत आणि जर त्या ओल्ड पेन्शन स्कीममध्ये असता, OPSमध्ये असता, तर त्यांना कमीत कमी 22,000 ते 23,000 पेन्शन मिळाले असतं। त्यांच्या ज्या दैनंदिन गरजा आहेत त्या भागवू शकल्या असत्या। त्याच्याकरता ही रास्त मागणी केंद्र सरकारचे जे कर्मचारी आहेत आणि राज्य सरकारचे कर्मचारी आहेत त्यांनी ही केंद्र सरकारला ठणकावून सांगितलेलं आहे की तुम्ही आम्हाला जुन्या पेन्शन अंतर्गत सगळ्यांना कर्मचाऱ्यांना घेऊन या, जेणेकरून त्यांना रिटायरमेंटनंतर, सिनियर सिटीजन झाल्यानंतर त्यांच्या ज्या गरजा आहेत भागवल्या जातील आणि त्यांना याच ह्याच्यामधनं ते 35 वर्ष जे देशाची सेवा केली आहे त्याचा त्यांना लाभ मिळेल।